पुरासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला अनुभव। या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 88 88 87 25 07। मोठा पूर आला होता त्याबद्दल थोडक्यात सांगतो। मला वाटतं की 21 सितंबरच्या रात्रीला ते पूर आला होता आणि 21, 22, 23, 24 कुठल्याही जी आपत्ती असते त्यामध्ये बघा दोन प्रकारचे नंबर वन एक जे खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे की दोन प्रकारची आपत्ती असतात। एक तुमच्या सीमित आपत्ती असते। सीमित म्हणजे काय झालं की जसा तुमच्या एक बिल्डिंग कोसळली, बरोबर, तर एक सीमित क्षेत्र आहे, एवढेच एरिया आहे ज्यामध्ये आपत्ती झालेलं आहे, मृत्यू झाला जे पण झालं त्या एवढेच क्षेत्रामध्ये झालेलं आहे। किंवा तुमच्या मालीमध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये मालीमध्ये लँडस्लाइड आला होता, बरोबर, तर मला वाटतं की 800-900 लोक मेले होते त्यामध्ये। तो पण मृत्यू, जे लोकांचा मृत्यू झाला होता ती संख्या खूप मोठी होती, बरोबर, पण तरी सुद्धा तो सीमित होता। बरोबर, एक ठिकाणी झालेला आहे, एक गाव मध्ये झालेलं आहे ना। काही काही जे दुसरे प्रकारचे जे आपत्ती असतात तो कशा प्रकारचे असतात की त्या ठिकाणी जे क्षेत्र आहे खूप मोठं आहे। तुमच्या लातूर मध्ये तुमच्या भूकंप आला होता, बरोबर, कुठल्याही पूर असते ना, पूर तर खूप त्याचे क्षेत्र खूप मोठं आहे। आता आमच्या जिल्ह्यामध्ये माढा, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मंद्रुप आणि अक्कलकोट ना, ते जवळपास 7 तालुके पाणीचे खाली होते। क्षेत्र खूप मोठं असतं। हे जे दोन प्रकारचे आपत्ती असतात त्याला हँडल करण्याची जी पद्धत असते ना, जे प्रोसिजर असते तो वेगळी असते। जे सीमित क्षेत्रामध्ये घडलाय, तुमच्या लँडस्लाइड झाला, बिल्डिंग कोसळली आहे, त्या ठिकाणी जे कलेक्टर असतील किंवा म्युनिसिपल कमिशनर किंवा एसपी जे पण असतील त्यांना नेमकं काय केलं पाहिजे की तुम्ही ताबडतोब प्रत्येक विभागाला कॉल लावा। ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, पोलीस जे पण आहेत ना, ते लोक तिथे पोहोचतील आणि स्वतः त्या ठिकाणी पोहोचले पाहिजे, बरोबर। पण ज्या आपत्तीच्या एरिया क्षेत्रफळ खूप मोठा असते ना, त्यामध्ये कलेक्टर असो किंवा जे पण नोडल अधिकारी असते पूरमध्ये कलेक्टर, त्यांनी पहिला 3 ते 4 दिवस कंट्रोल रूम पासून बाहेर नाही निघालं पाहिजे। हे एकदम बेसिक आहे, कारण IAS च्या ट्रेनिंग मध्ये आम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट हँडलिंगच्या ट्रेनिंग पण दिलं आहे, एकदम फंडामेंटल आहे। उदाहरणासाठी जर त्या 21, 22, 23, 24 तारीखला जर पूर आला आणि मी फील्ड मध्ये निघालो तर पूर नियंत्रण कोण ठेवणार आणि मी फील्ड मध्ये जाऊन करणार काय? मी स्वतःमध्ये पाणीमध्ये जाऊन तर लोकांना काढणार नाही, बरोबर। त्यावेळी कलेक्टरला कंट्रोल रूम मध्ये 24 तास बसून किती रिसोर्सेस इकट्ठा तुम्ही करू शकतो, बरोबर ना। आता उदाहरणासाठी आमच्याकडे 8 वारीमध्ये आमच्याकडे बोटी होते आणि त्याच्यासोबत मॅन पॉवर इक्विपमेंट सगळे होतात। आम्ही कोल्हापूरतून 3 बोटी आणली आणि त्याच्यासोबत मॅन पॉवर, सांगलीतून 3 आणली, पुण्यातून 2, लातूरतून 1, NDRF ची टीम आम्ही 2 तुकडी NDRF ची बोलवली। जेव्हा आवश्यकता झालं तर आर्मीला आपण बोलून ठेवला, बरोबर। सगळे जेवढे रिसोर्सेस तुम्ही पूल करू शकता ना, बाकी सांगोलाचे तहसीलदार, माळशेजचे तहसीलदार, सगळे जे ज्या ठिकाणी पूर आला नव्हता ते सगळे तहसीलदार, पोलीस पाटील, तलाठी जे पण पूल टीम आहे त्या टीमला कुठल्या गावामध्ये, माडामध्ये, मोहोळमध्ये, करमाडामध्ये जिथे पूर आलाय कोणाला कुठे पाठवायचे, कोणाला कुठे पाठवण्याची आवश्यकता आहे, हे सगळे बसून तुम्हाला कंट्रोल रूम मध्ये केलेच पाहिजे। नॅशनल हायवे बंद करायचे नाही करायचे, जर मी फील्ड मध्ये असेल तर माझे फोनच लागणार नाही, बरोबर ना, नेटवर्कच नाही आणि फील्ड मध्ये जाऊन तुम्ही करणार काय नेमकं, बरोबर। तर कंट्रोल रूम मध्ये 21 तारीख पासून 24 तारीख पर्यंत मी आणि माझे जे नोडल अधिकारी होते ते सगळे आम्ही कंट्रोल रूम मध्ये बसूनच आम्ही पूर्ण जी परिस्थिती होती पूर्वर आम्ही नियंत्रण ठेवलं होता। त्यामध्ये एक गोष्ट अजून महत्वपूर्ण आहे की सोलापूरमध्ये मला वाटतं की आतापर्यंत एवढा मोठा पूर कधीच आला नव्हता। जे खूप मतलब सर्वात जे म्हातारे लोक होते गावामध्ये, सर्वात जे वरिष्ठ नागरिक होते, त्यांनी पण म्हटले की आमच्या आयुष्यात कधी आमच्या एवढा मोठा पूर आम्ही पाहिला नाही। लोकांना जे सवय नव्हती पूरची, कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये किंवा मी जिल्हा परिषद गडचिरोलीमध्ये होतो त्या ठिकाणी लोकांना सवयी आहे, पूर येणार आहे, शेल्टर होम कुठे आहे, कुठल्या मार्ग बंद होणार आहे, कुठल्या नाल्याचे पाणी कुठे होणार आहे, वेळा कधी नदी किंवा नाला वेळा घालणार आहे, सगळे त्यांना माहित असते। जे त्यांचे जनावर सोबत ते अगोदर आधीच निघून जातात। सोलापूरमध्ये काय झालं होतं की 3-4 दिवसापासून फील्ड यंत्रणा जे तालुका प्रशासन आहे, तहसीलदार, प्रांत, पोलीस पाटील, कोतवाल सगळे फील्डवर फिरत होते, लोकांना सांगत पण होते
की पूर येणार आहे, तुम्ही आता शेल्टरहून इथे आम्ही तयार केले, तुम्ही निघून जा. पण कारण लोकांनी कधी पूर बघितला नव्हता तर त्यांना यावर विश्वास वाटला नाही. आणि जेव्हा पूर आला तर एक वेळी 22 तारीख रात्री आणि 23 तारीख सकाळीला एकदा असा झाला होता की जवळपास हे 3 तालुक्यामध्ये माढा, मोहोळ, करमाळा आणि उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माढा, मोहोळ, करमाळा आणि उत्तर सोलापूरमध्ये जवळपास एकूण 50 ठिकाणी वेगवेगळे ठिकाणी लोक अडकले होते. बरोबर, मतलब नदीने वेढा घातला होता की नाला पॅक झाला होता आणि लोकांना जे बाहेर काढायचे तर बोटीनीच तुम्ही काढू शकता. आणि बोटीची टीम आमच्याकडे जवळपास 24-25 होती. बरोबर, त्यामध्ये नंबर 1 जे चॅलेंज असा मतलब निर्माण झाला होता की तुम्हाला ग्राउंड लेवल वरून जे रिपोर्टिंग मिळत आहे ना, तो त्यामध्ये किती तथ्य आहे तो समजणे फार अवघड होता. उदाहरणासाठी मी सांगतो, कलेक्टर म्हणून जर मला राज्य शासनाने विचारला की तुम्हाला एनडीआरएफची आवश्यकता आहे काय किंवा तुम्हाला आर्मीची आवश्यकता आहे काय, तर मी कधीच नाही सांगणार की मला आर्मीची आणि एनडीआरएफची आवश्यकता नाही आहे. बरोबर, मी सांगणार की हो मला आर्मी पण द्या, एनडीआरएफ पण द्या. बरोबर, त्याच धर्तीवर जेव्हा मी तहसीलदारला विचारणार ना की तुम्हाला आता बोटीची मॅन पॉवरची आवश्यकता आहे काय, आर्मीची आवश्यकता आहे की एनडीआरएफची आवश्यकता आहे, तो सांगणार की मला आर्मीच पाठव. बरोबर, क्योंकि हर कोई सेफ रहना चाहता है की मी सांगितलं की आर्मीची आवश्यकता नाही आणि नंतर काही घडलं तर माझे वडील. आणि आमच्याकडे बोटी जे होते ते जवळपास 25 टीम्स होते आणि 25 टीम्स एनडीआरएफचे 8 बोटी पकडून 25 बोटी होते आणि त्यांच्यासोबत मॅन पॉवर. आणि जसं मी सांगितलं 48 एकूण 50 ठिकाणी लोक अडकले होते. त्या ठिकाणी कंट्रोल रूम मध्ये बसून प्रत्येक ठिकाणी जेथे वाटत होता की क्रिटिकल आहे त्या ठिकाणी आम्ही कॉल केला, व्हिडिओ कॉल केला आणि सांगितलं की मला दाखवा की कुठपर्यंत पाणी आलंय. ज्या ठिकाणी आम्हाला वाटलं की इथे एनडीआरएफला पाठवण्याची आवश्यकता आहे, इथे तेवढी धोकादायक परिस्थिती नाहीये, थोडं वेळ नंतर आम्ही बोट पाठवला किंवा हे पाठवलं तरी सुद्धा चालेल. त्याप्रमाणे मला वाटतं की प्रत्येक ठिकाणी 2-3 कारण सिच्युएशन भी बहुत डायनामिक होत आहे. आता असं वाटत आहे की या ठिकाणी आता 2-3 तास नंतर पाणी मतलब एक लेवल पर्यंत येणार, पण 1 तासात पाणी आलं. बरोबर, पुन्हा तुम्हाला ज्या ठिकाणी आता सर्वांची चांगली टीम होती ती सांगली आणि कोल्हापूरची होती आणि रायगडची टीम पण खूप चांगली होती कारण ते खूप फ्लड्स त्यांनी हँडल केलं आहे. तर ज्या ठिकाणी जास्त धोकादायक परिस्थिती आहे तिथे एनडीआरएफ पाठवा, त्यानंतर कोल्हापूर, सांगली, ते कुठल्या टीमला कुठे पाठवायची आणि कुठल्या ठिकाणी टीम पाठवण्याची आता आवश्यकता नाहीये ना, हे कलेक्टर कंट्रोल रूम मध्ये बसूनच हा काम करू शकतो. फील्डवर फिरून एक ठिकाणी तुम्ही नाही पाहू शकणार 6 तालुक्यामध्ये की कुठे काय करायचं. बरोबर, त्याप्रमाणे सुदैवाने आम्ही चांगला निर्णय त्यावेळी घेऊ शकलो. बरोबर, की कुठे टीम पाठवायचे, कुठे नाही पाठवायचे, कुठल्या ठिकाणी मध्ये आता माझ्याकडे वेळ आहे, आता आर्मी कुठे पाठवायचे. उदाहरणासाठी माढामध्ये सुलतानपूर राहुलनगर याचे एकच गाव आहे, 2 नाव आहे. तर त्या ठिकाणी आम्ही एनडीआरएफ पाठवली होती पहिले. एनडीआरएफ त्या ठिकाणी फेल झाली. पहिले दारफडमध्ये पाठवली होती. दारफडमध्ये रात्री एनडीआरएफने प्रयत्न केला, त्या ठिकाणी फेल झाले. पुढच्या दिवस पण ते नाही काढू शकले. त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आम्ही आर्मी पाठवतो आणि हेलिकॉप्टर पण पाठवतो. पण एनडीआरएफची टीम जे दारफडमध्ये अडकली होती ना त्या ठिकाणी ते लोकांना ठेवण्याचा काहीच अर्थ नव्हता, म्हणून आम्ही त्यांना पटकन सुलतानपूर राहुलनगरला पाठवलं. कुठल्या टीमला कुठे पाठवायची नाही खूप एक मोठा मतलब एक्सरसाइज होता. कारण तुम्ही समजू शकता की 48-49 ठिकाणी कुठे 8 लोक अडकले आहेत, कुठे 250 लोक अडकले आहेत, एक ठिकाणी 350 लोक अडकले होते. 2 माणस सीना कोडेगाव मध्ये, मोहोळमध्ये ते झाडवर अडकले होते रात्रभर. केवडमध्ये एक म्हातारे माणूस 16 तास झाडावर अडकले होते. तर आणि सिच्युएशन बहुत डायनामिक होत आहे. आता वाटते की मतलब हा या गावामध्ये एवढा धोका नाही आहे, 2 तासात तहसीलदारचे कॉल येणार की नाही सर इथे आपल्याला आता टीम पाठवावी लागेल, पाणीचे स्तर खूप वेगाने वाढत आहे. तरी सुद्धा सगळे एक्सरसाइज करून 4531 लोकांना मी बाहेर काढू शकलो. त्यापैकी मला तर त्यापैकी निम्मेपेक्षा जास्त लोकांना मी बोटीने बाहेर काढला. बरोबर, तुमच्या जवळपास बाकी 2,000 लोकांना मी पायी काढला, पण पाण्यातून त्यांना बाहेर काढलं. एकही मृत्यू झाला नाही. यामध्ये एक मी स्पष्टता देतो, टोटल सितंबर मध्ये 8 लोकांची मृत्यू आमच्या जिल्ह्यामध्ये झाली. त्यापैकी सांगोलामध्ये 4 लोक होते. त्यामध्ये एक मला वाटतं की वीज पडून त्यांची मृत्यू झाली. बाकी 3 लोक स्वतः उन्हामध्ये गेले होते कपडा धुण्यासाठी आणि तिथे जाऊन मृत्यू झाली. पण पूर आला आणि कोणाला वाहून गेला असा कुठेही जिल्ह्यामध्ये झाला नाही.
मोहोळमध्ये एक टीचर होते, ते स्वतः ओढाकडे गेले आणि त्यानंतर ते मिसिंग झाले. कोणाला कल्पना नव्हती की ते कुठे गेले. नंतर किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. पण पूर येऊन कोणाला वाहून गेला एकही मृत्यू अशी झाली नाही. 4521 लोकांना मी बाहेर काढला. तर कुठल्याही आपत्तीमध्ये जे 3 फेजेस असतात. पहिला तुमच्या बचाव कार्य असते, बरोबर. 21 तारीख पासून 24 तारीख पर्यंत तो बचाव कार्य झाला. 24 तारीखला दुपारी मला वाटते की आर्मीने सुलतानपूर राहुलनगरतून 267 लोकांना बोटीने काढला आणि 24 तारीख संध्याकाळीपर्यंत बचाव कार्य संपलं होतं. आपत्तीमध्ये बचाव कार्य संपल्यानंतर जे नेक्स्ट फेज असतो, पुढच्या फेज असतो, तो राहत कार्यच आहे. त्यामध्ये लोकांना शेल्टर होम मध्ये, कारण ज्याला तुम्ही काढलाय ते सगळे लोकांना तुम्ही शेल्टर होम मध्ये ठेवलाय. मॅक्सिमम आमचे 120 शेल्टर होम सुरू होते. 13,858 लोक शेल्टर होम मध्ये होते. त्यांना मी 2 वेळी पॅक लंच आणि डिनर दिला, बरोबर. पाणीचे टँकर, ज्या ठिकाणी टॉयलेट कमी होते त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट्स आम्ही पाठवला, बरोबर. मेडिकल टीम, आरोग्य किट, मेडिसिन किट, बाकी नोडल अधिकारी, फुटबॉल, ग्रामसेवक सगळे लोक शेल्टर होम मध्ये तैनात होते. आणि बऱ्यापैकी जे आम्हाला फीडबॅक मिळाला लोकांकडून जेव्हा आम्ही फील्डवर फिरलो, की शेल्टर होम मध्ये खूप चांगली सोयी सुविधा जेवढ्या शक्य होते त्या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात आलेला होता. राहत कार्यामध्ये एक शेल्टर होम झाला. दुसरा तुमच्या जेवणच्या झाला. जेवणसाठी एक अक्षय पात्र फाउंडेशन म्हणून आम्ही हे केलं होता. यामध्ये एक गोष्ट आहे की शेल्टर होम मध्ये आम्ही स्वतः देत होतो, पण बरेच लोक शेल्टर होम मध्ये 6 तास एक दिवस राहिले, 6 तास 10 तास एक दिवस राहिले आणि त्यानंतर ते गावात परत येत होते. काही लोकांना जेवणचा प्रॉब्लेम होत होता. कारण बाकी 90% काय असते की लोक स्वतःचे नातेवाईक आहेत ज्यांच्या घरात पाणी शिरला नाही आहे, ते स्वतः त्यांना जेवण देत होते. तरी सुद्धा ज्यांना त्रास होत होता त्यासाठी अक्षय पात्र म्हणून एक खूप मोठा फाउंडेशन आहे. ते बंगळुरू मध्ये प्रत्येक दिवस जवळपास 24 ते 25 लाख लोकांना गरम ताज्या हजार शिजवून ते मोफत मध्ये देतात. खूप एकदम मोठा संस्था आहे, खूप मोठी संस्था आहे. त्यांना मी कॉन्टॅक्ट केला. आम्ही सांगितलं की तुम्ही माढामध्ये किमान 5,000 लोक लंच आणि 5,000 लोकांना डिनर द्या, गरम ताज्या त्यांच्या गावात. शेल्टर मध्ये तर आम्ही देत आहोत पॅक्ड फूड, लंच आणि डिनर. हे लोकांना तुम्ही गावात द्या. त्याप्रमाणे त्यांनी मला वाटतं की 1-2 तासात किचन त्याचे सेटअप केला माढामध्ये आणि 5,000 लोकांना प्रतिदिवस त्यांनी लंच आणि डिनर दिला. त्यानंतर त्यांनी सोलापूर सिटी मध्ये, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि मंद्रुप हे 4 तालुक्यांसाठी पण त्यांनी सोलापूर सिटी मध्ये किचन सेटअप केला होता. त्याची क्षमता 10,000 लोकांची होती, पण 4,500 लोकांची आवश्यकता झाली, तो पण 2-3 दिवसासाठी, त्यापेक्षा जास्त. तुमचा मोठा जो प्रश्न राहत कार्याच्या जे फेज आहे ना, त्यामध्ये शेल्टर होम झाला, लोकांचे जेवण झाला. त्यानंतर तुमचा मोठा जो प्रश्न होता तो चाराचा होता, कारण जनावरचा चारा संपला होता. आता जीवनचा कसं आहे की प्रॅक्टिकली स्पीकिंग कोणी भुके मरणार नाही, बरोबर ना, कारण लोक स्वतः त्यांना त्यांच्या घरी जेवण देणारच होते. चाराचा खूप मोठा एक प्रश्न होता. त्यासाठी 24 तारीखला रात्री जेव्हा बचाव कार्य संपला, त्याच रात्रीपासून आम्ही प्रत्येक कलेक्टरला, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे सगळे कलेक्टर्सला मी कॉल केला की तुमच्याकडे मूळ घासचे सप्लायर आहेत. मूळ घासचे सप्लायर आम्ही लोकेट केला, त्यांच्याशी बोललो. मूळ घासच्या जे शासकीय रेट आहे तो 6.5 रुपये किलो असते प्रति किलो. 6.5 रुपये प्रति किलोवर जे मूळ घास सप्लायर तयार होते त्यांची आम्ही यादी तयार केली. त्यांच्याशी मी स्वतः बोललो. आता मूळ घास सुरुवातीमध्ये काय होत होता की 5 टन 10 टन, माझ्याकडे 10 टन आहे, माझ्याकडे 15 टन आहे, खूपच कमी प्रमाणात त्यांच्याकडे होती. 25 तारीख सकाळी पर्यंत आम्हाला, रात्रभर आम्ही इथे कॉल केला, 25 तारीख सकाळी पर्यंत आम्हाला मोठे जे मूळ घास सप्लायर होते त्यांच्याकडे मोठे साठा होते, त्यांच्या लोकेशन आम्ही लोकेट करू शकतो, त्यांच्याशी आम्ही बोललो. दुसरं त्यामध्ये आव्हान होता की आता मूळ घास तुम्ही लोकेट केलाय, पण तिथून मूळ घास आणायचे कसं, कारण 6.5 रुपये किलो जे रेट आहे ना त्यामध्ये तो माणूस ट्रान्सपोर्टेशन नाही करणार, बरोबर. ट्रान्सपोर्टेशन साठी आम्ही पीडीएसचा ट्रक आम्ही वापर केला. त्यामध्ये अगेन एक बरीच गोष्ट आहे पण महत्वपूर्ण आहे की जे पीडीएसचे आमचे हमाल असतात, जे गहू आणि तांदूळचे बोरी लोड करतात,
त्यांची सवय असते 50 किलोच्या ते बोरी असतात. तुमच्या मूळघासच्या जे तुमच्या वजन असते ना बोरीच्या ते 80 ते 100 किलो असते. ते तयारच नव्हते ते लोडिंग करण्यासाठी. आम्ही प्रयत्न केला की त्या ठिकाणी मतलब जिथे लोडिंग होत होता छत्रपती संभाजीनगर, इंदापूर किंवा जिथे जिथे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी क्रेनच्या प्रबंध पण आम्ही केला. छत्रपती संभाजीनगर मध्ये क्रेन पण आम्हाला मिळाला. पण क्रेनच्या क्या आहे की जब वो मतलब बारीक गोष्ट आहे पण किती प्रैक्टिकल अडथळा येत होते त्याबद्दल मी सांगतो. क्या क्रेन जब अपना हुक मारता है ना उसमें तो प्लास्टिक उसका फट जाता है और मूलघास खराब होने लगता है. तो फिर क्रेन भी आपका वो हमाली को करना पड़ता है. हमाला आम्ही जास्त पैसे मोठे राम रेड्डी साहेबांनी खूप मदत केली. त्यांनी हमालचे जे एक्स्ट्रा पैसे आहेत त्यांनी स्वतःच्या खिशातून त्यांनी दिली. अजून त्या हमालचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर अजून काय प्रॉब्लेम होता की ज्या पीडीएसचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याला आम्ही देत असतो 137 रुपया प्रति क्विंटल. बरोबर. तुमच्या ज्या पीडीएसच्या गहू आणि तांदूळ असते ना त्यामध्ये एक ट्रक मध्ये 30 टन लोड होत असतो. 30 टन त्याप्रमाणे त्याला पैसे मिळते. पण मूळघास 18 ते 20 टन येते त्यामध्ये त्याला पैसे कमी मिळणार कारण त्याला प्रति क्विंटल प्रमाणे पैसे मिळते 137 रुपये प्रति क्विंटल. पण पेट्रोल डिझेल ड्रायव्हरच्या खर्चा तेवढेच आहे. त्याला प्रत्येक ट्रिपवर ना 20-25 हजार छत्रपती संभाजीनगर पासून आणण्यासाठी 20-25 हजार तर नुकसान होत होतं. अगेन आम्ही जे राम रेड्डी साहेब आहेत त्यांना आम्ही विनंती केली. त्याने ते जे टॉपअप आहे बरेच लोकांना तर माहित नाही की त्यांनी किती मदत केली आहे. खरंच खूप क्रिटिकल मदत होती त्यावेळी. हा ना जे टॉपअप जे त्याला लॉस होत होता तो राम रेड्डी साहेबांनी स्वतः ते पैसे दिले. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण ट्रान्सपोर्टेशन मध्ये आता चारा तुमच्याकडे तहसील मध्ये आला. आता तुम्हाला गाव मध्ये वाटप करायचे तर ते तुमचे ट्रक तर जाऊ शकणार नाही. एवढा मोठे रोड नाही आहे. तर छोटे हाती छोटे जे टेम्पो असतो ना त्याच्या आम्ही हे केला. त्यामध्ये पण पुन्हा प्रॉब्लेम आला कारण छोटा हाती छोट्या टेम्पो मध्ये जेव्हा तुम्ही मूळघास लोड करून ज्या तुम्ही 6 ते 7 तास त्याला सोडला ना उसका टायर फट जाता है रोड के जरूर. तुम्ही तत्काळ त्याला लोड करा गावापर्यंत पाठवा आणि परत घेऊन या. 2-3-4-5 तास पेक्षा ज्या यामध्ये गेला तर तुमच्या टायर उसका बहुत टायर फटने शुरू हो जाता है. प्रैक्टिकल मतलब बड़ी गोष्ट आहे पण बहुत सारे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम उसमें आता. चारा तुमच्या गावापर्यंत गेल्यानंतर तिथे चारा वाटप समितीने गठीत केली होती. पण एवढा जास्त गोंधळ झाला प्रत्येक ठिकाणी. ज्यांना जनावर आहे किंवा नाही आहे सगळ्या लोकांनी चारा घ्यायला सुरू केले. त्या ठिकाणी आम्ही पोलीस होमगार्डची मदत घेऊन तिथे वाटप केला. 3-4 दिवस नंतर जे लोक खरेच मतलब ज्यांना आवश्यकता होती पण त्यांना चारा मिळाला नाही ते लोकांना आम्ही तालुका लेवलवर बोललेला आणि तिथे आम्ही त्यांना चारा दिला. 3-4 ठिकाणी माडामध्ये मोहोळमध्ये असं पण झालं की ज्या गावसाठी तो गाडी जात होता बीच मध्ये जे गाव होता ते लोकांनी गाडीला थांबून चारा उतरून घेतला. खूप मतलब प्रॅक्टिकल प्रॉब्लेम खूप होते कारण बघा चारा टंचाई प्रत्येक मतलब 2019 मध्ये पण आमच्या जिल्ह्यामध्ये झाला होता. पण दुष्काळमध्ये जी चारा टंचाई असते ना त्यासाठी तुम्हाला 1-1.5 महिना वेळ असते. आता येणार आहे पाऊस नाही पडत आहे तुम्ही सगळे तयारी करू शकता. यामध्ये 24 तारीखला बचाव कार्य संपला. 26 तारीख पर्यंत आम्ही चारा तिथे गावामध्ये पोहोचून गेला. हा ना. तर हे 2 दिवसात ते सगळे करणे थोडा अवघड होता पण तो एक झाला. राहत काळामध्ये नंतर तुमचे पंचनामेचा विषय होता. जवळपास 15,000 लोकांच्या घरात पाणी शिरलं होता. त्यांचे आम्ही पंचनामा केला. त्यांचे 10,000 रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये गेले. जे मोठे उद्योगपती होते स्वयंसेवी संस्था होते तुमचे साखर कारखाने सहकारी बँक त्यांच्यासोबत बैठक घेऊन जेवढे मतलब राशन किट आणि जे पण मदत येत होता त्यासाठी जिल्हास्तरीय कक्ष आणि मदत कक्ष आणि तालुकास्तरीय मदत कक्ष आम्ही स्थापित केली. त्याचे मार्फत आम्ही वाटप नाही केलं. त्यांना फक्त सांगितलं की जर तुम्हाला वाटप करायचे आम्हाला सांगा. आम्ही सांगणार की कुठल्या गावामध्ये आतापर्यंत मदत पोहोचला नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही थोडा प्राधान्य द्या. पण 27 तारीख पर्यंत सगळे जे स्वयंभावी संस्था आणि सेवाभावी संस्था होते ना ते पण ऍक्टिव्ह झालेले होते. त्यामुळे थोडा आमच्यावर थोडं प्रशासनावर ताण कमी झाला. आणि त्यानंतर तिसरा फेज आहे ते पुनर्वसनचा फेज असते कुठल्या आपत्तीमध्ये. त्यामध्ये शेती पिकांचे जे पंचनामे आहेत ते आता आमचे संपले आहेत. काही ठिकाणी ज्या ठिकाणी अशी तक्रार आहे की देण्यात आलेले आहे ते संध्याकाळीपर्यंत आम्ही अहवाल पाठवतो. पण अहवालकडे जे प्रस्ताव आहे शेती पिकांचे किती नुकसान झालेले आहे ते आम्ही परवा पाठवला होता. आणि 867 कोटीच्या एकूण नुकसान आम्ही पाठवलंय. जवळपास 6,04,000 हेक्टर. आणि जे शिल्लक राहिलेले असतील त्यांना संध्याकाळीपर्यंत आम्ही पाठवतो. ज्यांचे माती खरवून गेली आहे आणि शेती खरवून गेली आहे तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कारण माडामध्ये
तुमच्या केवड, निमगाव, महेशवाडी, तांदूळवाडी सगळे जे बेल्ट आहेत, आटपड, सुलतानपूर, मोहोळमध्ये काही ठिकाणी, करमाडामध्ये सांगोबा, तुमच्या पिटरगाव, तरडगाव या ठिकाणी तुमची माती आणि शेती पण मोठ्या प्रमाणात खडून गेली. आता तो शेतीला पुनर्जीवित करणे तो एक चॅलेंज आहे. आता सुदैवाने शासनाने जवळपास 3,20,000 रुपये प्रति हेक्टरचा तो दिलाय, त्यामध्ये त्यांना पैसे देणार. आणि गाडमुख धरण, गाडी शिवार आहे, तुमच्या पाणलोट विकास कार्यक्रम आहे, मनरेगाचे पैसे आहेत, ते सगळे मिळून आम्ही जे शेतकरी आहेत ज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, माती आणि शेती खर्च केलेलं आहे, त्यांची लाईन लिस्टिंग आम्ही केली आहे. आता शेतीच्या पिकांचे पंचनाम्याने पैसे दिल्यानंतर त्यावर आम्ही भर देऊ. त्याची लाईन लिस्टिंग ऑलरेडी आमच्या सुरू आहे. या ठिकाणी 3,00,000 रुपये हेक्टरची शासनाने दिली आणि गाडमुख धरण, गाडी शिवार सगळे कार्यक्रमाचे समन्वय करून कशा त्यांच्या मदत करता येईल, गाड कसा त्यांच्या शेतात पसरवता येईल, त्यावर आमची एक्सरसाइज सुरू होईल. काही शेतकरी आहेत ज्यांच्या 20-20, 25-25 फुटच्या गड्डे पडत आहेत, खूप मोठा नुकसान झालं, ते शेती गाड भरून होणार नाही. खूप ठराविक शेतकरी आहेत, जास्त संख्या नाही आहे त्यांची, पण त्यांच्यासाठी पुनर्वसनमध्ये काय करता येईल, कायदा शासन काय सांगतो, त्यासाठी व्यासगट आम्ही गठीत केली आहे. व्यासगट पण पूर्ण ज्या व्यासगटची टीम आहे ते सगळे शेतीचे पिकांचे पंचनामे नुकसानमध्येच व्यस्त आहेत. त्यांच्याकडे अहवाल आल्यानंतर त्यांच्यासाठी काय करता येईल, शासनाकडून काय मदत लागेल त्यावर आपण काम करतो. हे 3 फेजेस होते: बचाव कार्य, राहत कार्य आणि शेवटी तुमच्या पुनर्वसन कार्य जो आताही सुरू होतं. आली दिवाळी, चला खरेदीला. दिवाळी म्हटलं की फराळासाठी शेव, चिवडा, चकली, विविध मसाले, सुगंधी उटणे, साबण तसेच भुसार माल आणि गृह सजावटीसाठी लागणारे सर्व साहित्य, तेही आपल्या बजेटमध्ये मिळणारे ठिकाण म्हणजे साई सुपर मार्केट. दिवाळीची गर्दी होण्यापूर्वीच आजच आपण खरेदीचा आनंद लुटा. सोलापूरचं हक्काचं मार्केट साई सुपर मार्केट, सोलापुरात 6 शाखा.